केस मागे न घेतल्याच्या रागातून सुरेश श्रीराम वय 35 राहणार रफिकनगर MIDC या तरुणाचा खून करण्यात आला होता आणि त्या घटनेचा CCTV देखील समोर आलाय। या CCTV मध्ये जर आपण पाहिला तर 35 सेकंदात 27 वार तसेच 2 वेळा डोक्यात दगड घातल्याचे दिसत आहे। खून प्रकरणातील 6 आरोपींना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। विजय श्रीराम, रोहित अन्नारेड्डी, करण श्रीराम, सुमित श्रीराम, राहुल अन्नारेड्डी सर्व राहणार कुंचीकोरवी गल्ली, सुभाष सगडा राहणार नई जिंदगी अशी आरोपींची नावे आहेत। रविवारी सुरेश हे दुचाकीवरून जाताना आरोपींनी अडवले। विजय श्रीराम याने काठीने, रोहित, सुभाष, करण, सुमित या सर्वांनी सुरेश यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले, तर आरोपी राहुल यांनी मोठा दगड त्यांच्या डोक्यात घातला। याबाबत मृत सुरेश यांची पत्नी लक्ष्मी श्रीराम यांनी जेलोड पोलिसात फिर्याद दिली आहे। आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, वाहने जप्त करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली। न्यायदंडाधिकारी MP मर्देकर यांनी सर्व 6 आरोपींना 8 मे पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले। यात सरकारतर्फे ॲडव्होकेट तुषार लिमन आणि मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख, ॲडव्होकेट धनंजय येमूल यांनी काम पाहिले। Now and press the bell icon. Never miss a